चला बघा, लक्ष द्या. आजच्या क्लासमध्ये स्प्रिंग पेंडुलमचा आपण जो टॉपिक कव्हर करणार आहोत तो आहे स्प्रिंग पेंडुलमचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे पहा, आतापर्यंत तुम्ही स्प्रिंग पेंडुलमचे जेही क्वेश्चन्स केले त्यामध्ये फक्त एकच स्प्रिंग असायचा आणि एकाच स्प्रिंगला घेऊन तुम्ही सगळ्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यांच्यासोबत डील करायचे. पण समजा असा क्वेश्चन असला की ज्यामध्ये एकपेक्षा जास्त स्प्रिंग आहेत, 2, 3, 4 नंबर ऑफ स्प्रिंग आहेत, तर त्यांना कसं सॉल्व्ह करायचं ते आपण आजच्या पार्टमध्ये कव्हर करू. त्यात एक मेन लाईन तुम्ही लक्षात ठेवा की आपण या सगळ्या क्वेश्चन्समध्ये येणाऱ्या किंवा या टॉपिकमध्ये जो स्प्रिंग कन्सिडर करणार आहोत तो स्प्रिंग आयडियल स्प्रिंग कन्सिडर करणार आहोत. कसा स्प्रिंग कन्सिडर करणार आहोत? आयडियल. म्हणजे त्याचं जे मास आहे ते आपण कन्सिडर करणार नाही. मासलेस स्प्रिंग. जितके बी स्प्रिंग असतील ते कसे असतील? मासलेस. येतं लक्षात? आता मी याच्या आधी सुद्धा एक एक्स्ट्रा क्लासमध्ये PSP मधून स्प्रिंगचे काही क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले होते. हा, तर ते जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले होते की नव्हते? आले होते. तर बस आता आजच्या क्लासमध्ये बरेच प्रश्न आहेत ते तुम्हाला तसेच यायला पाहिजेत विदाऊट थेरी. तशी मी थेरी सांगितलं सुरुवातीला, पण तरीही तुम्ही डोक्यात तेच ठेवायचं की सिरीजमध्ये आपण काय घेतलं होतं, पॅरलमध्ये आपण काय घेतलं होतं, त्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि स्प्रिंग पेंडुलम खतम. एवढी जरी प्रॅक्टिस केली तरी स्प्रिंग पेंडुलमचा कोणताही क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होणार. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. स्प्रिंग पेंडुलमच्या सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन पैकी सर्वात आधी आपण डिस्कस करू कशाला? सिरीज कॉम्बिनेशनला. ठीक आहे, तर सिरीज कॉम्बिनेशन कसं असते बघा. याच्यामध्ये आपल्याला हे स्प्रिंग दिसत आहेत, हे कसे आहेत? वन आफ्टर अनदर कनेक्टेड आहेत. या स्प्रिंग नंतर दुसरा, म्हणजे एका स्प्रिंगचं एक एंड हे दुसऱ्या स्प्रिंगच्या एंडला आहे आणि दुसरा रिजिड सपोर्टला दिलेला आहे. कितीही स्प्रिंग असले तरी जे ब्लॉक किंवा जो मास तुमच्याकडे आहे त्या मासला फक्त अटॅच किती स्प्रिंग असेल? एक. तर हे वाला कॉम्बिनेशन कोणतं झालं? सिरीज. हे ओळखायला फार सोपं आहे. तर हे कोणतं कॉम्बिनेशन झालं? सिरीज. आता मी बोलता बोललो की मास जे असते स्प्रिंगचं ते आपण कन्सिडर करत नाही. म्हणजे फक्त एवढं एम मासस इथं काय केलेलं आपण? सस्पेंड केलेला आहे. आणि या एम मासमुळे यांच्यावर लागणारा जो फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये तो किती लागणार आहे? mg. मग हा mg फोर्स या स्प्रिंग वरती लागत आहे आणि या स्प्रिंग वरती सुद्धा काय रे? mg फोर्स लागत आहे. मला सांगायचं हे आहे की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या स्प्रिंग वरती जो फोर्स लागतो अप्लाय केल्यानंतर एक्सटर्नल फोर्स तो सर्वांवरती कसा लागतो? सारखा. म्हणजे याच्यावर आणि याच्यावर लागणारा फोर्स कसा असेल? सेम. आणि तो किती असेल? mg. पण दोन्ही स्प्रिंगचा जो k आहे तो अलग अलग आहे. इवन दो दोन्ही स्प्रिंग वरती लागलेला फोर्स सेम आहे तरी त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होणारं जे एक्सटेन्शन आहे ते कसं असेल? वेगवेगळं. कारण आपल्याला माहिती आहे ना, F इज प्रोपोर्शनल टू x बट F इज इक्वल टू काय? -kx. हे आपल्याला माहिती आहे की जेवढा जास्त फोर्स तेवढं जास्त एक्सटेन्शन. पण फोर्स अप्लाय केल्यानंतर किती एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल हे त्या स्प्रिंगच्या के वर बी डिपेंड करते ना. म्हणजे या स्प्रिंगचा जर के अलग अलग आहे तर सेम फोर्स साठी स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारं एक्सटेन्शन कसं असेल? अलग अलग. तर मला असं म्हणायचं आहे की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही डोक्यातच ठेवायचं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये फोर्स सेम पण एक्सटेन्शन अलग अलग. जसं समजा हा जो K1 स्प्रिंग आहे याच्यामध्ये एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल ते मी कन्सिडर करतो x1 आणि या दुसऱ्या स्प्रिंग मध्ये जे एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल ते मी कन्सिडर करतो x2. ठीक आहे, तर टोटल एक्सटेन्शन किती असेल? x1 प्लस x2. तर या पूर्ण सिस्टीम मध्ये टोटल एक्सटेन्शन मी मानतो काय? मानतो x. येतं लक्षात? आता काय काय अलग अलग आहे याच्यामध्ये? एक्सटेन्शन अलग अलग आहे, फोर्स कसा आहे? सेम. तर जर आता मला हे दोन स्प्रिंग रिप्लेस करायचे असेल एखाद्या इक्विव्हॅलंट स्प्रिंगनं की तेवढाच इफेक्ट प्रोड्यूस होईल जेवढा त्या दोघांनी प्रोड्यूस केला होता, तर या दोघांची रिप्लेसमेंट म्हणून तो स्प्रिंग जर मला लावायचा आहे तर जो के येईल तो काय असेल? या दोघांचा इक्विव्हॅलंट के येईल. बरोबर आहे. आणि मास तर सेमच सस्पेंड करणं आहे मला, म्हणजे मास तिथं तेच आहे. तर इथं लागणारा जो फोर्स आहे तो फोर्स mgच असेल जो पहिल्या केसमध्ये लागत होता. पहिल्या केसमध्ये किती फोर्स लागत होता? mg. ठीक आहे, आणि मानलो mg फोर्स मुळे याच्यामध्ये जे एक्सटेन्शन प्रोड्यूस झालं ते किती झालं? x. तर ते जे x आहे ते काय असेल रे? x1 प्लस x2. आय रिपीट, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एक्सटेन्शन कसं असते? अलग अलग. बरोबर आहे ना. आणि त्या मासमुळे इक्विव्हॅलंट जो स्प्रिंग तुम्ही लावाल त्याच्यामधलं एक्सटेन्शन, रिझल्टंट एक्सटेन्शन किती कन्सिडर केलं तुम्ही? x. तर तुमचा x जो असेल तो किती असेल? x1 प्लस x2. ठीक आहे, जे वेगवेगळे आहेत त्यांना घेतलेलं आहे आपण. आता आपली अंडरस्टँडिंग काय? आपली अंडरस्टँडिंग आहे की जर मला x ची किंमत पाहिजे असेल तर x इज इक्वल टू काय होईल? -f/k. हा पाहिजे ना मला x, तिथून काय होईल? f/k. तर x साठी मी काय करेल? f म्हणजे तोच mg, तो तर सेमच आहे ना, फोर्स तर तिन्ही मध्ये सेम आहे. आणि डिवाइड बाय या x च्या केसमध्ये k कोणता येईल? k इक्विव्हॅलंट. लक्षात येऊ लागलं का तुमच्या? आणि साइन काय येईल रे? मायनस. बिकॉज x इज -f/k. मी शेवटच्या रिझल्टंट केस साठी मी फोर्सचा fच घेतला, दॅट इज mg घेतला आणि
के कोणता घेतला, इक्विव्हॅलंट वाला. x1 काय येईल सांगा या केससाठी, काय होईल तो, फोर्स तर तेवढाच लागेल ना एफ, आणि के किती घ्याल तुम्ही, दॅट इज K1, आणि साइन करायला याचं पण मायनस. त्यानंतर प्लस दुसऱ्या केससाठी काय कराल तुम्ही, फोर्स सेमच, साइन मायनस, आणि के किती घ्याल, K2. डोक्याच्या वरून गेलं का, नाही. मायनस मी जर बाहेर काढला या केसमधून तर मायनस एफ अपॉन के इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू मायनस बाहेर काढला आतमध्ये एफ अपॉन K1 प्लस दॅट इज एफ अपॉन K2. मायनस साइन कॅन्सल झालं दोन्हीकडून, फोर्स सुद्धा कॉमन काढून कॅन्सल करू शकतो. तर 1 अपॉन के इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू काय, 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. हा एक फॉर्म्युला तुम्हाला भेटतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे जर दोन स्प्रिंग एकमेकाच्या सिरीज मध्ये असतील तर त्यांचा इक्विव्हॅलंट के काढण्यासाठी तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे. आणि फक्त दोनच नाही, जर स्प्रिंग 3 असले तर तुम्ही परत याला आणखी कंटिन्यू करू शकता. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला दोनच स्प्रिंग असतील तर तुम्ही याच्यावरूनही एक चांगला स्टँडर्ड रिझल्ट काढून ठेवलेला आहे. आणि तो रिझल्ट काय आहे तुमचा, की याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला के इक्विव्हॅलंट किती मिळणार, इट इज K1 K2 अपॉन K1 प्लस K2. तर सिरीज कॉम्बिनेशन साठी हा फॉर्म्युला आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचा आहे, जो की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता आलो आपण पॅरल कॉम्बिनेशन वरती. ठीक आहे, तर पॅरल कॉम्बिनेशन मध्ये पण मी दोन स्प्रिंग घेतले, एकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, दुसऱ्याचा काय घेतला K2, आणि त्या दोघांना अटॅच केलं मास M. तर आता याच्यामध्ये काय होते की मास M अटॅच केल्यामुळे यांच्यामध्ये जे एक्सटेन्शन प्रोड्यूस होते ते सारखं होते. म्हणजे याच्यामध्ये पण x आणि याच्यामध्ये पण x, आणि रिझल्टंट मी किती कन्सिडर करेल, मी x. जसं पहिल्या केसमध्ये फोर्स एफ 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 होता, आता ए. पण या दोघांचाही के अलग अलग असल्यामुळे जो फोर्स, रिस्टोरिंग फोर्स यांच्यामध्ये डेव्हलप होईल तो कसा असेल रे, अलग अलग. तर आपण असं म्हणू की या स्प्रिंग मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स झाला डेव्हलप तो F1, आणि या स्प्रिंग मध्ये जो झाला F2, आणि जो रिझल्टंट असेल तो किती असेल रे, F मी कन्सिडर करतो. तर आता याच्यामध्ये सांगा एक्सटेन्शन सेम आहे पण फोर्स कसा आहे, इक्वल. तर इथं काय करू आपण, फोर्सला इक्वल मानू. मग टोटल फोर्स F इज इक्वल टू काय असेल, F1 प्लस F2. अरे हा इक्विव्हॅलंट फोर्स असेल ना, बरोबर की नाही. चला, तर F1 या F ला काय लिहू शकतो मी, F इक्विव्हॅलंटला काय लिहू शकतो मी सांगा, इट इज K आणि x म्हणजे रिझल्टंट एक्सटेन्शन जे असेल ते, की जेवढं इथं झालं तेवढंच तिथं होणार आहे KX. पण हा के कोणता असेल, इक्विव्हॅलंट वाला के. मायनस साइन द्यावा लागेल. F1 साठी काय होईल, F1 साठी मायनस के आणि काय घ्याल तुम्ही x, कारण एक्सटेन्शन x1 नाही xच आहे, पण हा काय असेल K1. त्यानंतर मायनस काय कराल K2, आणि एक्सटेन्शन कसं आहे सेम. इथून x आणि मायनस बाहेर काढला तर मायनस x सोबत कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे के इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय मिळेल, K1 प्लस K2. तर जेव्हा जेव्हा स्प्रिंग हे पॅरलल मध्ये असतात, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला जो इक्विव्हॅलंट के मिळतो कसा मिळतो, त्या के ची ऍडिशन. येतं लक्षात. आता हे केस झाली. मी एक प्रॉब्लेम सुद्धा घेतलं, तुम्हाला आठवत असेल तर, की जर समजा ब्लॉक असा असेल, M मास असेल इथं, आणि इथं अटॅच केलेला एक स्प्रिंग आपण काही अशा पद्धतीनं, आणि एक स्प्रिंग इकडल्या साईडनं अटॅच केलेला आहे. ठीक आहे, आणि या ब्लॉकला समजा मी x एवढ्या डिस्टन्सनं इकडे शिफ्ट केलं, तर हा याच्यामध्ये कॉम्प्रेशन किती झालं x, तर याच्यामध्ये एक्सटेन्शन किती झालं असेल x. तर जेव्हा x सेम असतो, जेव्हा x सेम असतो तेव्हा कॉम्बिनेशन कोणतं असते, पॅरलल. हे जरी एका लाईननं लागलेले दिसले तरी ते कोणतं कॉम्बिनेशन आहे, पॅरलल, कारण यांच्यामध्ये प्रोड्यूस होणारा x कसा आहे, सेम. येते लक्षात. किंवा असंही लक्षात ठेवता येते की ब्लॉकला दोन्ही स्प्रिंग ब्लॉकला अटॅच आहेत ना, म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. दोन्ही स्प्रिंग ब्लॉकला अटॅच आहेत म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. जेव्हा एकटा स्प्रिंग ब्लॉकला अटॅच असतो तर ते सिरीज कॉम्बिनेशन झालं, असं तुम्ही डोक्यात ठेवू शकता. आणि याच्यामध्ये फक्त एकासाठीच नाही, याच्यामध्ये आणखी जरी स्प्रिंग असले तरी तुम्ही कंटिन्युअली त्याला ऍड करू शकता. तर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आले असतील तर आपण हा पहिला क्वेश्चन आता सॉल्व्ह करू. काय म्हणते क्वेश्चन, टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इज T1 इज ऑब्टेन्ड व्हेन द मास इज, विंडो लावून घ्या बरं त्या. आणि आता मागे जोही बसेल तिकडे आणि इकडे, क्लास लागला केमिस्ट्री आणि फिजिक्सचा किंवा कोणते ऑनलाईन, पहिले ते बंद करत जा. झालं का, करा व्यवस्थित. खिडकी पण लावून घे. ठीक आहे, चला द्या लक्ष द्या. बाकी आता बाकी इकडे. ओके, टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन T1 इज ऑब्टेन्ड व्हेन द मास इज अटॅच फ्रॉम अ स्प्रिंग और स्प्रिंग कॉन्स्टंट K1. ठीक आहे, तर आता बघा एक मास M अटॅच केला आपण एका स्प्रिंगला, ज्या स्प्रिंग कॉन्स्टंट, त्या ज्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे तुमचा K1, आणि याचा ऑसिलेशनचा टाइम पिरियड तुम्हाला दिलेला आहे, किती दिलेला आहे, T1. याचा ऑसिलेशन टाइम पिरियड किती दिलाय तुम्हाला, T1. नाउ इफ अनादर स्प्रिंग ऑफ कॉन्स्टंट K2 इज युज्ड,
विथ द सेम मास. आता त्याच मासला आपण दुसऱ्या स्प्रिंग सोबत कनेक्ट केलं, स्प्रिंग रिप्लेस केला, आणि ज्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे आता K2 आहे, आणि त्याचा जो ऑसिलेशनचा पिरियड आहे तो किती आहे तुमच्याकडे T2 आहे. Now if this mass is attached with the series combination of the above spring, then calculate the टाइम पिरियड. आता काय केलं, हे सेम मास या दोघांच्या सिरीज कॉम्बिनेशनला अटॅच केलं. पहिले याला अटॅच केलं, टाइम पिरियड किती होता T1. दुसऱ्या स्प्रिंगला अटॅच केला सेम मास, तर टाइम पिरियड किती होता T2. आता म्हणणं आहे की ते दोन्ही स्प्रिंग घ्या. ठीक आहे, हा पहिला स्प्रिंग ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती कन्सिडर करतो K1, आणि हा इथून दुसरा स्प्रिंग याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती कन्सिडर करतो K2, आणि हे त्या सेम मासला अटॅच केले. ठीक आहे, तर याचा जो ऑसिलेशनचा टाइम पिरियड आहे लेट से T हा किती असणार असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, तर आता बघा या T पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्याकडे एक इंटरमिजिएट क्वांटिटी आहे जिचं नाव आहे ओमेगा, आणि ओमेगा पर्यंत पोहोचण्यासाठी मला हेल्प करू शकते K. माझ्याकडे दोन्ही स्प्रिंगचे काय दिले आहेत K. जसं आपल्याला सर्वांना माहित आहे पिरियडचा जनरल फॉर्म्युला काय असतो T इज इक्वल्स टू 2π/ओमेगा, आणि ओमेगाचा फॉर्म्युला काय ओमेगा इज इक्वल्स टू √K/m. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर दॅट K इज इक्वल्स टू काय होते m ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे, तर K वरून मी ओमेगा पर्यंत जाऊ शकतो. इथं मी त्याची व्हॅल्यू काढून घेतो पहिले दोघांसाठी सुद्धा. ठीक आहे, तर सर्वात आधी मला सांगा K इज इक्वल्स टू असते m ओमेगा स्क्वेअर. तर या पहिल्या केससाठी काय होईल, पहिल्या केससाठी K ची व्हॅल्यू किती आहे K1, आणि मास किती आहे कॅपिटल M, आणि हा जो ओमेगा आहे कारण पिरियड जर अलग आहे तो ओमेगा बी अलगच असेल, म्हणजे हा काय घेतो ओमेगा 1 चा स्क्वेअर. तर K1 इज इक्वल्स टू m ओमेगा 1 चा स्क्वेअर. असं का घेऊन राहिला हा K मी, पण त्याला ओमेगाच्या रूपात का लिहित आहे, कारण मला त्या सिस्टीमचा पिरियड विचारलाय, आणि ते सिस्टीम सिरीज कॉम्बिनेशन आहे, आणि सिरीज कॉम्बिनेशन साठी K इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला मला माहित आहे, तर त्या फॉर्म्युल्यात मी हे पुट करून देईल. इथं पहा, इथं काय होईल K2 काय होईल, मास किती आहे सेम, आणि ओमेगा काय होईल याचा ओमेगा 2 चा स्क्वेअर. आता मला माहित आहे तेच दोन स्प्रिंग जर मी सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केले तर जो इक्विव्हॅलेंट K असते K इक्विव्हॅलेंट इट इज व्हॉट 1/K1 प्लस 1/K2. आता जो इक्विव्हॅलेंट K आहे त्यासाठी मला काय लिहायला लागेल, इथं बी करावं लागेल ना आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू, तर इथं इक्विव्हॅलेंट K असेल K इक्विव्हॅलेंट इज इक्वल्स टू मास तर mच आहे, आणि ओमेगा इक्विव्हॅलेंट कारण तो वाला या T साठी ओमेगा घेईन ना, T1 साठी ओमेगा 1, T2 साठी ओमेगा 2, तो त्या रिझल्टंट साठी काय घेतला मी ओमेगा. इथं काय लिहिल मी कॅपिटल M ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/, इथं काय लिहिल मी मास तर सेमच आहे पण काय होईल ओमेगा 1 चा स्क्वेअर प्लस 1/, मास सेम आहे अजून, आणि काय घेईल ओमेगा 2 चा स्क्वेअर. ओके, आता m या इकडून m बाहेर निघाला तर या m सोबत काय होईल कॅन्सल, म्हणजे m जर कटला तर इथे राहील 1/ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/ओमेगा 1 चा स्क्वेअर प्लस 1/ओमेगा 2 चा स्क्वेअर. पण आपल्याला माहित आहे ओमेगा इज इक्वल्स टू काय लिहू, म्हणजे ओमेगाला आपण कोणाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आता टीच्या, कारण तुम्हाला टाइम वरती जाणार आहे. तर आता ओमेगाला टीच्या फॉर्म मध्ये लिहिताना हा ओमेगा जाईल इथं, तर हा काय होईल 2π/t. तर याला लिहू शकता तुम्ही 1/ कसं रे 2π/t चा स्क्वेअर, म्हणजे 2π चा बी स्क्वेअर आणि t चा बी स्क्वेअर. बरोबर, आणि इट इज इक्वल्स टू इकडे काय होईल मग T1 चा स्क्वेअर अपॉन 2π चा स्क्वेअर प्लस T2 चा स्क्वेअर अपॉन 2π चा स्क्वेअर. आता 2π स्क्वेअर आणि 2π स्क्वेअर गेट कॅन्सल, तर तुम्हाला काय मिळेल इकडे, तुम्हाला मिळेल T चा स्क्वेअर इज इक्वल्स टू √of T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. कळलं का, हे राहील तुमचं सॉरी तिकडे रूट घेतला तर इकडे स्क्वेअर यायची काम नाही. कळलं का, परत एकदा प्रश्न रिपीट करतो मी. प्रश्नामध्ये काय होतं, एक सेम मास होतं, स्प्रिंग घेतला त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 होता, दुसरा स्प्रिंग त्याच मासला अटॅच केला स्प्रिंग कॉन्स्टंट होता K2. ठीक आहे, जेव्हा पहिल्या स्प्रिंग सोबत ऑसिलेशन होतं टाइम पिरियड होता T1, दुसऱ्या सोबत ऑसिलेशन झालं तर टाइम पिरियड होता T2. तर जेव्हा दोघांनाही सिरीज मध्ये जोडलं तर तुमचा टाइम पिरियड काय असेल असा होता प्रश्न. तर आपण K वरून ओमेगा आणि ओमेगा वरून T वरती पोहोचलो. K से गए ओमेगा, ओमेगा से गए T पे, और ये पूरा स्टेप्स यहाँ पे है. अगला क्वेश्चन तुम्हारे स्क्रीन पे ये है. आता तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता एकदम इझिली. ते सगळं बेसिक तुम्हाला वापरायचं आहे. काय आन्सर येऊ शकते, सर्वात पहिले कोणतं कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशन, आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काय करायचं सांगितलं फाइंड द टाइम पिरियड. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो T इज इक्वल्स टू 2π √of दॅट इज m/K. पण आता इथं मास बी टोटल घ्यायला लागेल आणि K कोणता घ्यायला लागेल इक्विव्हॅलेंट. तर या कॉम्बिनेशन साठी इक्विव्हॅलेंट K काढावं लागेल आपल्याला. तर या कॉम्बिनेशन साठी इक्विव्हॅलेंट K काय असते दॅट इज व्हॉट, सॉरी पॅरलल आहे
तर के इक्वॅलंट डायरेक्ट सर्वांची काय होईल ऍडिशन, म्हणजे काय होईल के प्लस 2k प्लस 3k, तर किती होईल तो 6k, तर के इक्वॅलंट झाला 6k. तर हा जो पिरियडचा फॉर्म्युला आहे तर टी इज इक्वल्स टू 2 अंडर रूट यम किती दिलाय तुम्हाला कॅपिटल यम आहे, म्हणजे मास कॅपिटल यम आहे आणि किती होईल 6k. दिस इज द पिरियड ऑफ दॅट सिस्टीम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या जवळ हा आहे, सांगा फायनल आन्सर काय. फटाफट सॉल्व करा, बुक वरती ठेवा. झाला 2-4 प्रश्न आहे, टॉपिक खतम होऊन जातात. हा फाइंड द टाइम पिरियड, परत एकदा काय करायचं आहे, चुकचुक ना करू, करा सॉल्व. फाइंड द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन फॉर द गिवन अरेंजमेंट. टी काढायचा आहे, फॉर्म्युला तोच, टी इज इक्वल्स टू 2 अंडर रूट ऑफ काय होईल यम अपॉन के, पण के कोणता इक्वॅलंट के. हे कोणतं कॉम्बिनेशन आहे सिरीज, तर सिरीज कॉम्बिनेशन साठी पहिले के इक्वॅलंट काढा. तो सॉरी के इक्वॅलंट कसा काढसाल 1 अपॉन के इक्वॅलंट इज इक्वल्स टू 1 अपॉन 12k प्लस 1 अपॉन 6k प्लस 1 अपॉन 4k. इथून तुम्हाला के इक्वॅलंटची काहीतरी व्हॅल्यू मिळणार. तर इथं बेस जर सेम 2k येते का, हा इथं बेस जर तुम्ही ऍडजस्ट केला तर इथं 12k आहे, तर इथंही 12 करण्यासाठी वर 2 करावं लागेल, खाली 12 होऊन जाईल, म्हणजे 1 अपॉन 12k प्लस 2 अपॉन 12k प्लस 3 अपॉन 12k. हे समजलं का. बेस सेम, वरची ऍडिशन 3 आणि 2 5 आणि 6, दॅट इज 6 अपॉन 12k. तो आपको ये इसको डिवाइड कर देंगे, हो जाएगा 2k, तो दैट मीन्स k इक्वैलेंट आपको मिला है 2k. के इक्वैलेंट कितनी मिला 2k, और पुट कर देंगे पीरियड के फॉर्मूला में. सो t इज इक्वल्स टू 2 अंडर रूट ऑफ मास कितना है कैपिटल यम, और हमारे पास k इक्वैलेंट कितना है 2k. दिस इज द फाइनल आंसर. ठीक है. अगला क्वेश्चन ये आपके स्क्रीन पे, टेल मी द फाइनल आंसर. या दोघांना पहिले सॉल्व करून घ्या. यांचा एक एक इक्विवेलेंट तुमच्याकडे, उसको रिप्लेस करेंगे, उन के और 2k का सीरीज कॉम्बिनेशन सॉल्व करके जो इक्विवेलेंट है वो और ये रिमेनिंग दो ये रहेंगे सीरीज में, तो आपको इक्विवेलेंट के मिलेगा. लेकिन आपको पूछा है फ्रीक्वेंसी, फाइनल आंसर चाहिए फ्रीक्वेंसी का. हेलो, फ्रीक्वेंसी का आंसर, फाइनल आंसर. अरे लिहा मग ते पहिले आन्सर सांगा मला. 1 अपॉन, मला फ्रिक्वेन्सीचा आन्सर पाहिजे. पहिले मला सांगा, पिरियडचा फॉर्म्युला आहे टी इज इक्वल्स टू 2 अंडर रूट ऑफ एम अपॉन के. ठीक आहे. आता इथं खूप सारे के आहेत, तर ऑब्विसली हा के इक्विवेलेंट असेल, आणि मास कोणता घ्याल तुम्ही कॅपिटल एम, बरोबर आहे की नाही. पण तुम्हाला टी विचारलाच नाही ना, तुम्हाला विचारली फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल आपण एफ घेतला समजा, तर इट इज व्हॉट 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ, हे पण उलट होईल ना, म्हणजे के इक्विवेलेंट आणि अपॉन मध्ये काय राहील यम. तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे, तर तुम्ही आता के इक्विवेलेंटची व्हॅल्यू काढा आणि ते या इक्वेशन मध्ये पुट करा, या फॉर्म्युल्यात पुट करा. तर आधी काढू आपण के इक्विवेलेंट. तर हा के इक्विवेलेंट
कसा आहे, कोणता, कसं कॅल्क्युलेट कराल, तर हा टोटल काढण्याच्या अगोदर पहिले हे सिरीज कॉम्बिनेशन सॉल्व्ह करावं लागेल. हे दोनच आहेत, तर के इक्विव्हॅलंट हा जो पहिला वाला याला के इक्विव्हॅलंट म्हणू आपण, आणि इट इज तो किती असेल रे, 2k², 2k इंटू के स्क्वेअर अपॉन 2k प्लस के, किती के, 3k. तर हा एक के सोबत काय झाला, कॅन्सल. तर इथं इक्विव्हॅलंट भेटला तुम्हाला 2k अपॉन 3. पण तुम्हाला आता पूर्ण कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट पाहिजेत, आणि पूर्ण कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट घेतो मी के इक्विव्हॅलंट डॅश, आणि तो काय असेल, पॅरलल असल्यामुळे तिघांची ऍडिशन, म्हणजे काय होईल, 2k प्लस 2k म्हणजे किती के, 4k, 2k प्लस 2k 4k, 2k प्लस 2k प्लस वरती काय 2k अपॉन 3, बरोबर आहे की नाही. तर हा काय होईल, 4k प्लस 2k अपॉन 3. याला जर ऍडजस्ट केला आपण समजा, तर हा होईल 12 प्लस 2 दॅट इज 14k अपॉन 3. हा झाला तुमचा के इक्विव्हॅलंट. आता हीच व्हॅल्यू तुम्ही या फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यात पुट करून द्या. तर इक्वेशन नंबर इम्प्लाय झालं 1, दॅट इज फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ के इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू पुट करू आपण 14k अपॉन 3m. दिस इज द फ्रिक्वेन्सी. आली होती का? पुढचा सांगा आन्सर. तुम्ही लिहा, नंतर पहिले पटकन आन्सर सांगा. फक्त पहिले काय विचारलं, टाइम पिरियड विचारला, मॅक्झिमम स्पीड विचारली. टाइम पिरियड सांगा. परत टाइम पिरियडचा फॉर्म्युला कोणता, टी इज इक्वल्स टू 2 मास कॅपिटल यम आहे, तर यम आणि अपॉन काय होईल, के इक्विव्हॅलंट. के इक्विव्हॅलंट सांगा किती आहे तिथं. आता इथं त्यांना काही सांगितलं असेल ना तुम्हाला, अरे व्हॅल्यू पण दिलेली आहे तिथं, तुम्हाला व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत, एम ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. अ ब्लॉक ऑफ मास 3 kg as shown is connected to the two spring, each of spring constant this one. तर याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे 600 न्यूटन पर मीटर. दोघांचाही तोच आहे 600 न्यूटन पर मीटर. म्हणजे तुम्ही जर समजा K1 आणि याला K2 म्हटलं, तर दोन्ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत आणि दॅट इज सेम आहेत. ठीक आहे. and that block is displaced from its equilibrium position by 5 सेंटीमीटर. याले तुम्ही डिस्प्लेस केलं किती ना, 5 सेंटीमीटर न. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही पाहून घ्या, इक्विलिब्रियम पोझिशन म्हणून डिस्प्लेस केलं 5 सेंटीमीटर, त्यानंतर काय केलं, रिलीज. तर जेव्हाही तुम्ही डिस्प्लेस करून रिलीज करता, तर ते डिस्प्लेसमेंट तुमचं काय असते, एम्प्लिट्यूड. म्हणजे तुमचा इथं एम्प्लिट्यूड काय आहे रे, 5 सेंटीमीटर. ठीक है. देन फाइंड टाइम पीरियड एंड मैक्सिमम स्पीड. तो यम की वैल्यू आ जाएंगी तुम्हारी 3 और के इक्विवेलेंट आप कैलकुलेट करोगे. तो चलिए, के इक्विवेलेंट कितना होगा, कौन सा कॉम्बिनेशन है ये, पैरेलल कॉम्बिनेशन. तो इसमें तो एडिशन होगा, इट इज K1 प्लस K2. तो 600 प्लस 600 इट इज 1200 न्यूटन पर मीटर के इक्विवेलेंट, राइट. और मास तो ऑलरेडी तुम्हारे पास कितना था, 3 kg. और रही बात एम्पलीट्यूड की, वो 5 सेंटीमीटर था. मैं उसको कन्वर्ट करना चाहूंगा मीटर में. क्यों? क्योंकि मेरे पास इक्विवेलेंट में क्या है, ये के इक्विवेलेंट में जो के का यूनिट है वो न्यूटन पर मीटर है ना, तो वो मीटर है, तो इसको सेंटीमीटर में थोड़ी ना रख सकते हैं, उसको भी मीटर करना पड़ेगा. आप टी में पुट करेंगे तो टी इज इक्वल्स टू हो जाएगा 2 और ये अंडर रूट में ये आएगा 3 और डिवाइड में रहेगा दैट इज 1200. अब इसको इससे डिवाइड हो सकता है, इट इज 400, तो ये हो जाएगा 2 और अपॉन में क्या होगा, 400 बाहर आएगा तो क्या बन जाएगा 20. तो दैट टी इज इक्वल्स टू 2 अच्छा इसको लिखेंगे हम t इज इक्वल्स टू π/10 सेकंड्स. दिस इज द आंसर. ठीक है. अब पूछा है मैक्सिमम स्पीड कितना है, और मैक्सिमम स्पीड एसएचएम में पता है आपको कितनी होती है, वी मैक्स कितना होता है बच्चा, ए ओमेगा स्क्वायर नहीं, ओमेगा. और ए का वैल्यू तेरे पास है, इट इज 5 इंटू 10 की पावर -2 और ओमेगा होता है 2π/t. तो ये हो जाएगा 5 इंटू 10 की पावर -2. अच्छा ये इधर 2 और t का वैल्यू तूने अभी निकाला, वो निकाला तूने π/10, तो 10 को ऊपर लेकर जाता हूं, इसके साथ कैंसल. ठीक है. तो ये 10 और इंटू 20 हो जाएगा, और 25 कितना हो जाएगा वो 100. तो ये 100 और 10 की पावर क्या हो गई -2. तो तेरा v मैक्स आ गया 1 मीटर पर सेकंड. ये हो गया फाइनल आंसर. ठीक है. v मैक्स भी मिल गया और टाइम पीरियड भी आपने निकाल लिया. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये है.
अब अगला क्वेश्चन नहीं, अब एक इंपॉर्टेंट चीज है जो आपको समझनी है, ठीक है, इस चीज को देखिए जरा, ठीक है। इसमें क्या है, तुम्हारे पास दो मासेस है, अभी यहाँ पे दोनों मास सेम दिए हैं, तो जरूरी नहीं कि सेम होना है, ऐसा हो सकता है कि ये मास m1 मतलब कि अलग हो और ये दूसरा मास अलग हो, दोनों अलग अलग मास है और दोनों भी इंटरकनेक्टेड है एक स्प्रिंग से जिसका स्प्रिंग कांस्टेंट कितना है k। इमेजिन करो दो मासेस डिफरेंट भी हो सकते हैं, कनेक्ट किए हैं मैंने एक स्प्रिंग से, अब मैं क्या करूंगा, दोनों को खींचूंगा, अलग अलग मास है, दोनों को खींचूंगा और छोड़ दूंगा, तो दैट सिस्टम वो दोनों ऑसिलेट करना स्टार्ट करेंगे ना, समझ रहे हो क्या। तो ऐसे सिस्टम का हमें पता होना चाहिए टाइम पीरियड कितना है। तो जब भी टू ब्लॉक आर कनेक्टेड, टू ब्लॉक हैविंग मास m1 एंड m2 and कनेक्टेड विद द स्प्रिंग कांस्टेंट k, तो उनका जो टाइम पीरियड होता है वो होता है t इज इक्वल्स टू 2 पाई अंडर रूट ऑफ म्यू अपॉन k, अंडर रूट ऑफ म्यू अपॉन k। तो पहले बताओ ये म्यू पता है क्या इसके पहले कभी नहीं, तो म्यू की अंडरस्टैंडिंग आपको इसमें स्प्रिंग में नहीं पता, तो म्यू का मतलब क्या होता है, देखो म्यू को कहा जाता है रिड्यूस मास, म्यू को क्या कहा जाता है, रिड्यूस मास। और रिड्यूस मास कैसे निकालते हैं इस केस में, तो इट इज नथिंग बट m1 m2 अपॉन m1 प्लस m2। यहाँ पे सेंटर ऑफ मास का कॉन्सेप्ट लगा के आप कर सकते हो, तो ये डायरेक्टली म्यू का फॉर्म्युला आप याद रखना, ज्यादा डोकं खराब करायला तर पुरत नाही। रिड्यूस मास, अशा केसमध्ये रिड्यूस मास कसं काढायचं, दोन मासचा प्रोडक्ट डिवाइड बाय दोन मासची ऍडिशन, तर तो म्यू तुम्ही इथं पुट करू शकता, म्हणजे तुम्हाला अशा सिस्टीमचा टाइम पिरियड मिळू शकते। काय म्हणते बघून घ्या, इफ टू मासेस m1 and m2 आर कनेक्टेड बाय द स्प्रिंग विच इज मेड टू ऑसिलेट, देन टाइम पीरियड इज, तो इसका टाइम पीरियड ये रहेगा, बताओ क्या है, t इज इक्वल टू 2 पाई अंडर रूट म्यू बाय k, ठीक है। तो इसी टॉपिक के ऊपर ये क्वेश्चंस अभी आपको सॉल्व करना है, ठीक है। क्या बोल रहा है, फाइंड द टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द गिवन अरेंजमेंट एज शोन इन फिगर। तो कैसे निकालेंगे टाइम पीरियड इसका, तो यार टाइम पीरियड का फॉर्मूला इस केस में हमारे पास होगा t इज इक्वल टू 2 पाई अंडर रूट ऑफ म्यू अपॉन k। तो दोनों स्प्रिंग का जो स्प्रिंग कांस्टेंट, अभी ये जो दोनों स्प्रिंग है, ये दोनों स्प्रिंग कैसे कनेक्टेड है, देखो सीरीज में, इस स्प्रिंग का स्प्रिंग कांस्टेंट k है, इस स्प्रिंग का स्प्रिंग कांस्टेंट k है, लेकिन मुझे तो एक ही स्प्रिंग चाहिए ना बीच में, और उस स्प्रिंग का स्प्रिंग कांस्टेंट क्या होगा, इन दोनों का इक्विवेलेंट। तो यहां एडिशन नहीं, इक्विवेलेंट स्प्रिंग कांस्टेंट निकालूंगा ना, ये सीरीज में है ना, इन दोनों को हटा के एक ही स्प्रिंग अगर मैंने लगाया तो उसका स्प्रिंग कांस्टेंट कितना होगा, k थोड़ी ना होगा, k इक्विवेलेंट होगा, और वो पहले निकालेंगे अपन, मतलब k इक्विवेलेंट निकालो, म्यू निकालो और दोनों इसमें पुट करो, इस सिस्टम का आपको मिल जाएगा टाइम पीरियड। चलो बताओ k इक्विवेलेंट क्या आएगा, k/2। जब दोनों स्प्रिंग सीरीज में हो और दोनों का स्प्रिंग कांस्टेंट सेम हो तो आंसर k/2 आता है, ठीक है। या आपने ऐसे निकाला, सीरीज कॉम्बिनेशन के लिए आपके पास है दैट इज k इंटू k का स्क्वायर और k प्लस k इट इज 2k, तो एक k कैंसल, तो इस केस में k इक्विवेलेंट कितना हो गया, k/2। अब म्यू बताओ, रिड्यूस मास निकालो, रिड्यूस मास यानी कि म्यू निकालो, कैसे निकालोगे, रिड्यूस मास कितना, m/2, क्या फॉर्मूला वही, दैट इज m इंटू m अप, दैट इज m स्क्वायर, हाँ वही, अपॉन 2m, तो एक m कैंसल और म्यू कितना मिल गया, m/2। तो इन सिमिलर मैनर अब अगर उस क्वेश्चन में ये वैल्यूज पुट करेंगे तो t इज इक्वल्स टू 2 पाई अंडर रूट ऑफ, व्हाट इज दैट, म्यू की वैल्यू आपके पास आ गई m/2 एंड k इक्विवेलेंट की वैल्यू है आपके पास k/2, तो t इज इक्वल्स टू हो जाएगा 2 पाई अंडर रूट ऑफ m अपॉन k। दिस इज द पीरियड फॉर दिस सिस्टम, ओके। हा, तर इथं आपला स्प्रिंगचा जो टॉपिक आहे पूर्ण काय झाला, एंड झालेला आहे। याच्यानंतर आपला टॉपिक आहे सिंपल पेंडुलमचा, ठीक है। तो अब सिंपल पेंडुलम को पढ़ते हैं थोड़ा सा।